आता मी औपचारिक सुरुवात करतो आणि ज्यांना आत्ता जायचं आहे तर आत्ताच जाल, नाही तर 40 मिनिट मी माझाही वेळ वाया घालवणार आणि तुमचाही वेळ वाया जाऊ देणार नाही. कारण की मी सांगितलं की माझ्यासाठी जिव्हाळ्याचा विषय आहे, माझ्यासाठी ही बौद्धिक कसरत नाही. नवरात्र सुरू आहे, शक्तीची उपासना सुरू आहे. तर जीवनामध्ये जो शंखनाद आहे तो शंखनाद असलाच पाहिजे. त्याचं महत्त्व काय आहे ते मी समजून सांगतो. प्रत्येक गोष्टीचं एक छोट्यातली छोटी जी कृती आहे त्याचं महत्त्व समजून सांगेन. काहीही विशेष कारण जर नसलं, जसं अनकंट्रोलेबल वॉशरूमला वगैरे जायचं नसलं तर मध्ये चुळबुळ करू नका. मी आणखी 2 मिनिट देतो, 1 मिनिट देतो. ज्यांना जायचं असेल ते जाऊ शकता किंवा अगदी स्थिर बसा. मी पण स्थिर आहे, तुम्ही पण स्थिर राहा. हा जो शंख आहे, समर्थ नाशिक, सक्षम नाशिक, समृद्ध नाशिक, संपन्न नाशिक, स्वच्छ नाशिक, संस्कारी नाशिक, त्याचं हे प्रतीक आहे. छान भगवंतानी आपल्याला पाठीचा कणा सरळ दिलेला आहे, ते वरदान आपल्यालाच प्राप्त झालेलं आहे. थोडं सरळ बसूया. त्यामुळे काय होतं की आपल्या आतमधली जी ऊर्जा आहे ना ती व्यवस्थित प्रवाहित होते. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. गणानां त्वा गणपतिगं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आनशृण्वन् नोतिभिः सीदसादनं. महागणपतयो नमः. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांतिः. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मामृतंगमय. ओम शांति शांति शांतिः. व्यासपीठावर विराजमान असलेले माझे प्रिय सच्चिदानंद स्वरूप भारतपुत्र, माझ्या समोर विराजमान असलेले सर्व भारतपुत्री. समस्येची सुरुवात कुठून होत असते की तुमची दृष्टी कशी आहे. समस्या नावाची स्वतंत्र असं काहीच नसतं, समस्या नसतंच. आणि आता सुरुवातीला ज्या मंत्रांचं मी उच्चारण केलं त्याचा तथाकथित बाजारू व्यावसायिक पैसा कमवणाऱ्या धर्माशी दूर दुरान्वये संबंध नाही. त्याच्या जीवनाशी खूप संबंध आहे, पण तथाकथित धर्माशी काही संबंध नाही. तथाकथित धर्माशी जर संबंध असता तर या मंत्रांचं उच्चारण अमेरिकन सिनेटमध्ये झालं नसतं. त्यांना काय घेणं देणं आहे या मंत्रांशी. पण हे मंत्र काय? असतो मा सद्गमय, असत्याकडून सत्याकडे घेऊन जा. हे परमेश्वरा, असत्याकडून सत्याकडे घेऊन जा, अंधकाराकडून प्रकाशाकडे घेऊन जा, मृत्यूपासून अमृतत्वाकडे घेऊन जा. याच्यामधलं कसला आला धर्म? धर्माचा काही संबंध नाही. आणखी एक गोष्ट स्पष्ट लक्षात ठेवा, नवरात्राचा आणि 9 दिवस वेगवेगळ्या रंगांचे नवरंगाचे कपडे घालण्याचा दूर दुरान्वये संबंध नाही. नीट लक्षात ठेवा. सध्या अंधश्रद्धा प्रचंड प्रमाणात वाढत चाललेली आहे. अंधश्रद्धा म्हणजे धर्म नव्हे. नीट लक्षात ठेवा. तथाकथित मोठे मोठे लोक सुद्धा त्याला बळी पडतायत.
आणि त्याच्यामुळे काय होतं की सर्वसाधारणपणे मनुष्याची जी सवय अंधानुकरणाची आहे, आणि धर्म हा अंधानुकरणाला आश्रय देणारा कधीच नसतो. भगवान बुद्ध म्हणतात, आणि त्या शब्दामध्ये स्वामी विवेकानंद सुद्धा म्हणतात की बिलीव्ह नॉट बिकॉज इट हॅज बीन सेड बाय युअर फोर फादर्स. तुमच्या पूर्वजांनी म्हटलं म्हणून स्वीकार करू नका. तुमचे आजी आजोबा करायचे म्हणून स्वीकार करू नका, किंवा तुमच्या ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे म्हणूनही स्वीकार करू नका. विचार करा त्याच्यावर, आणि विचार करून जे योग्य असेल योग्य पद्धतीने ग्रहण करा. तर ही गोष्ट, कारण की या गोष्टीला बरेच लोक बळी पडत आहेत, आणि हळूहळू त्याचा जो मनावर त्याचा पगडा वाढत चाललेला आहे. त्याच्यामुळे काय होतं की तुमच्या मनामध्ये पाप पुण्य हे जी घाण आहे, पाप पुण्याची घाण निर्माण व्हायला लागते. पाप पुण्य हा काही प्रकार नसतो, चुका असतात. थॉमस अल्वा एडिसनने चुका केल्या, 2000 वेळा चुका केल्या असतील, आकडा मागे पुढे होऊ शकतो, पण चुका केल्या. चुकांमधून हा बल्ब जन्माला आला. चुकाही नसतात त्या, फक्त शिकण्याची एक प्रोसेस असते, पद्धत असते ती. त्यामुळे स्वतःविषयी खूप सन्मानाची भूमिका ठेवायची, फुकटामध्ये काहीही अपेक्षा ठेवायची नाही, स्वतःचा स्वाभिमान जागृत ठेवायचा. तुमच्यामध्ये खूप शक्ती आहे. स्वामी विवेकानंद म्हणायचे की समस्त धर्माचं जर सार असेल तर ती म्हणजे शक्ती. आतमधली ऊर्जा जागृत झाली पाहिजे. एखादा मुलगा चुकत जरी असला तरी त्याला निरुत्साही करण्याचा अधिकार तुम्हाला नाहीये. एखादा चूक जरी करत, बघा नारदानी वाल्यावर टीका केली नाही, अजिबात टीका केली नाही. वरवर पाहता वाल्या काय दिसतो? चोरामाऱ्या करणारा, व्यभिचारी, घरी त्रास देणारा, अशा प्रकारचा दिसतो ना. पण नारदाला तो वाल्या दिसलाच नाही. नारद म्हणाले की अरे तू चोर नाही आहेस, तू व्यभिचारी नाही, तू कोण आहेस? तू रामायणाचा रचयिता आहे. समाजाला नाही दिसला. तुम्हाला ती दृष्टी तुमच्यामध्ये पाहिजे, ती दृष्टी प्रेमाने निर्माण होत असते. प्रेम खूप महत्वाचा शब्द आहे. प्रेम हा असा गुण म्हणावा की अशी चेतना आहे जे जगाला दिसत नाही, ते तुम्हाला दिसतं, आणि ते तुम्हाला प्रशिक्षण देऊ शकत नाही. एक लक्षात ठेवा, आजकाल काय झालेलं आहे की सगळ्या गोष्टी खूप फॉर्मल होत चाललेल्या आहेत. मी पण पॅरेंटिंगवर वगैरे बोलत असतो, पण मला हसू येतं. म्हणजे उद्या जर माशांसाठी जर स्विमिंग क्लासेस सुरू झाले तर आश्चर्य करू नका. माशांसाठी पण स्विमिंग क्लासेस सुरू होऊ शकतात भविष्यात. कारण की आपण आत्मतली जी चेतना आहे त्या चेतनेपासून दूर चाललेलो आहोत. त्यामुळे बाहेरून सर्व गोष्टींची गरज पडते. आत्मतलं जे कौशल आहे, स्वामी विवेकानंद वारंवार म्हणायचे की ईच सोल इज पोटेन्शियली डिव्हाइन. जे काही दिव्यत्व आहे ते तुमच्या आतमध्ये विद्यमान आहे. अहो, प्रयोगशाळांची मदत न घेता भारतामधलं विज्ञान प्रगत झालेलं आहे. त्याच्यापैकी एक उदाहरण पंचांग. ज्यावेळेस नासा नव्हतं त्यावेळेसही पंचांग होतं. इथे कुंभमेळा भरतो, कुठे त्यावेळेस काय तारीख, कॅलेंडर वगैरे हा प्रकार कुठे होता? पंचांगाच्या जोरावर हे सर्व चालायचं. एक उदाहरण दिलं फक्त. तात्पर्य काय? प्रत्येक उदाहरणाच्या माध्यमातून तुमच्या आतमधली शक्ती जागृत करण्याचा प्रयत्न आहे. जसं मी म्हणालो की हेतू फार महत्वाचा असतो. जो तुमच्या समोर उभा आहे त्याचा हेतू काय असावा? 3 प्रकारचे हेतू असतात. इंग्रजीमध्ये सांगायचं झालं, एम्प्लॉयमेंट, एंगेजमेंट, एनलाइटनमेंट.
सुरुवातीचा काळ असतो तो पैशाची गरज असते, आपण पैशासाठी सर्व काही करण्याचा प्रयत्न करतो, तारुण्यामध्ये सर्वसाधारणपणे हे होत असतं. आणि नंतर काय असतं की खूप पैसा वगैरे कमवल्यानंतर टाइमपास करायचा असतो. काय करायचं, आणि मनामध्ये एक थोडासा गिल्ट पण तयार होऊ शकतो कधी कधी. तो असतो दुसरा म्हणजे एंगेजमेंट. कुठेतरी स्वतःला एंगेज करायचं आहे, जसं रिटायर्ड लोक वगैरे असं सर्वसाधारणपणे करतात. नंतर आहे एनलायटनमेंट. एनलायटनमेंट म्हणजे बुद्धत्व. काहीही घेणं देणं असतं, काहीच नाही, निरपेक्ष. तुम्हाला हे जाणून घेणं गरजेचं आहे की तुमच्या समोर असा संन्यासी उभा आहे की ज्याला तुमच्यापैकी कोणाचीही गरज नाही, या जगाचीच गरज नाही. तुमच्या समोर असा संन्यासी उभा आहे की ज्याने गुरुच्या आज्ञेनुसार कलकत्त्याला, बेलूर मठात, गंगेच्या काठावर स्वतःच्या हाताने स्वतःचं श्राद्ध केलं, स्वतःच्या हाताने स्वतःचं पिंडदान केलं, स्वतःच्या हाताने स्वतःचा दशक्रिया विधी केला, आणि योगायोगाने नाशिकमध्ये प्रवेश झाला आणि नाशिकला सर्वस्व प्राप्त झालं. त्यामुळे नाशिकसाठी माझं पूर्णपणे आयुष्य आहे. मला काहीच मिळवायचं नाहीये, मला तुमच्यासोबत उभं राहायचं आहे. मी सांगितलं उपायुक्तांना की मला प्रत्येक अंगणवाडीमध्ये जायचं आहे, आणि आपण खूप चांगलं जग निर्माण करू शकतो. स्वतःला ओळखा. मी ते आर्थिक बाजूविषयी विशेष विचार करणारच नाही. चाणक्य भारताला सम्राट देऊ शकतात. तुम्ही भारताला सम्राट देण्याचं सामर्थ्य ठेवणारे आहात. तुम्ही अहिल्याबाई घडवणारे आहात. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज घडवणारे आहात. तुम्ही बाजीराव पेशवा घडवणारे आहात. तुम्ही सती, सावित्री, दमयंती, सीता या सर्वांना घडवणाऱ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घडवणारे आहात. सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज यांना घडवणारे आहात. स्वतःवर तो विश्वास ठेवणं, स्वतःच्या आतमधली शक्ती जागृत करणं फार फार गरजेचं आहे. पाप पुण्य रहित मनाने, पाप नाही, पुण्य नाही, स्वतःच्या आतमधली जी स्वच्छता आहे, तन्मयता आहे. पैसा येतो. कालच मी शंकराचार्य संकुलला होतो. तिथे श्री सुनीलजी देवधर, ईशान्य भारताचे कर्मयोगी, ज्यांनी नॉर्थ ईस्टमध्ये खूप मोठं काम केलं. कारण की मी अरुणाचल प्रदेश त्या भागात राहिलेलो आहे, त्या भागात काम करणं किती कठीण आहे. तर त्यांनी आपल्या व्याख्यानाच्या दरम्यान ते म्हणाले, मोदींच्या जीवनातला प्रसंग सांगितला. ज्यावेळेस श्री नरेंद्र मोदी पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले, तर स्टेजवर लालकृष्ण अडवाणी, श्री नरेंद्र मोदी आणि मोदीजींची आई. तर मोदीजींनी आईला प्रणाम केला. आई म्हणाली की बघ, मला मुख्यमंत्री वगैरे या गोष्टी कळत नाही, पण बाळा एक सांगते, हरामाचा पैसा घरात आणायचा नाही. ज्या दिवशी तू हरामाचा पैसा घरामध्ये आणशील, माझ्या घराचे दरवाजे बंद. काय त्या माऊलीचं शिक्षण, हिराबांचं शिक्षण, कोणत्याच शाळेत नाही गेल्या त्या. ज्याला निरक्षर म्हणतात ना, त्या निरक्षर होत्या पण शिक्षित होत्या. जीवनाचा जो प्रवास आहे ना, साक्षरतेपासून शिक्षणापर्यंत, जर्नी फ्रॉम लिटरसी टू एज्युकेशन. बऱ्याचदा शब्दांचा खूप घोळ होतो. ज्याला सर्वसाधारणपणे शिक्षण म्हटलं जातं ते शिक्षण नसतं. शिक्षणाची सुरुवात आता होते आहे. भारतामध्ये बऱ्याच काळापासून साक्षरता सुरू होती आणि साक्षरतेला शिक्षण समजत होते. साक्षरता म्हणजे शिक्षण नव्हे. शिक्षण म्हणजे हृदयाचा विकास होत असतो. सध्या फार मोठी समस्या निर्माण झालेली आहे. बुद्धीचा विकास फार गतीने होतो आहे, पण भावनांचा विकास होत नाही. मी काउन्सिलिंग मध्ये आहे, समुपदेशनामध्ये आहे. नाशिकचे मोठे मोठे लोक जे धनाढ्य आहे, ते सुद्धा व्यक्तिगत जीवनामध्ये प्रचंड प्रमाणात लाचार आहेत, भयभीत आहेत. आणि हृदयाचा विकास ज्यावेळेस होतो त्यावेळेस तुम्हाला अभय प्राप्त होतं. अभय. तुम्ही विचार करा, त्या हिराबाचं काय सामर्थ्य असेल.
त्यांना त्या काही अंगणवाडी सेविका पण नव्हत्या. धुनी भांडी करणारी स्त्री. धुनी भांडी कोण करतं? की जिच्या नवऱ्याचा पगार तुटपुंज असतो, नवऱ्याचा पगार कमी असल्यामुळे त्या बाईला सपोर्ट करावा लागतो. मग त्या बाईनी तर असं म्हणायला पाहिजे होतं, हो नरेंद्र, आता संधी चालून आलेली आहे, जेवढा पैसा ओढता येईल तेवढा 5 वर्षात ओढून घे. तुझ्या आईने किती कष्ट सहन केलेले लहानपणापासून. धुनी भांडी मी करायची, आता ही संधी आलेली नाही. हरामाचा पैसा जर घरी आणला तर या घराचे दरवाजे तुझ्यासाठी बंद. सांगण्याचं तात्पर्य काय आहे? एका सर्वसामान्य कुटुंबातून भारताला अद्वितीय सेवक प्राप्त होतो. राजा हा शब्द वापरत नाही, कारण की संविधानाचं युग आहे, संविधान आहे. त्यामुळे संविधानाच्या दृष्टीने प्रत्येक व्यक्ती हा समाजामध्ये जे काही घडतं त्याला जबाबदार आहे. तुम्ही जबाबदार आहात, मी जबाबदार आहे. जे काही चाललेलं आहे त्या गोष्टी मी वारंवार याचं उच्चारण करत असतो की सज्जनांची निष्क्रियता व सज्जनांचं मौन आणि दुर्जनांची सक्रियता या सर्व गोष्टी समान आहेत. सज्जनांची निष्क्रियता व सज्जनांचं मौन हे दुर्जनांसाठी शक्तिवर्धक टॉनिकचं काम करत असतं. सज्जनांची निष्क्रियता आणि दुर्जनांची सक्रियता या दोन्ही गोष्टी सारख्या, दोन्हीही समाजासाठी अहितकारक असतं. त्यामुळे भावनेच्या प्रवाहामध्ये वाहत नाही जायचं. लगेच कोणी काही बोललं तर लगेच टाळ्या वाजायला लागल्या नाही. स्वामी विवेकानंद वारंवार म्हणायचे की मॅन मेकिंग एज्युकेशन, मॅन मेकिंग रिलिजन. मनुष्य निर्माण करणारा धर्म, मनुष्य निर्माण करणारे शिक्षण. असं नाही वापरलं डॉक्टर, इंजिनियर असे शब्दच नाही वापरले. मनुष्य एकदा तयार झाला की सर्व गोष्टी आपोआप होऊन जातात. शिकण्याचं काही वय नसतं. शिकण्याची फक्त आतमध्ये अदम्य इच्छाशक्ती असते. मी कॉम्प्युटर काही क्लासरूम मध्ये नाही शिकलो. अशी वेळ आली की कॉम्प्युटर शिवाय जमतच नव्हतं, तर आपोआप शिकणं सुरू झालं आणि सगळे शिकतात. स्वामी विवेकानंद एका पत्रात लिहितात की किन्नाम रोदिशी सखे, मित्र कशाला रडतोस? त्वयि सर्व शक्ती ही, तुझ्यामध्ये अनंत शक्ती विद्यमान आहे. आमंत्रयस्व भगवन भगवत स्वरूपम, तुझ्या आतमध्ये जी शक्ती आहे ना त्या शक्तीला जागृत कर. किन्नाम रोदिशी सखे त्वयि सर्व शक्ती ही, आमंत्रयस्व भगवन भगवत स्वरूपम, त्रैलोक्यम एतद अखिलम तव पादमूले. हा जो त्रिलोक आहे ना तुझ्या चरणाशी. आत्मा एव प्रभवते न जडक कदाचित. आत्मधली जी आंतरिक शक्ती असते ना तिचाच प्रभाव असतो. हे जे ऑडिटोरियम तयार केलेलं आहे ना हे आपण तयार केलेलं आहे. हा मोबाईल जो तयार केलेला आहे तो आपण तयार केलेला आहे. अहो तुम्ही तर जगज्जननी आहात, जगज्जननी आहात. संन्यासी परंपरेमध्ये सर्वांचा त्याग असतो, आईचा त्याग नसतो. कधीच आईचा त्याग नसतो. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आईचा त्याग कधीच नसतो. शंकराचार्यांनी आईचा त्याग नाही केला, स्वामी विवेकानंदांनी आईचा त्याग नाही केला. तुम्ही जगज्जननी आहात. स्वतःचं सामर्थ्य ओळखून घ्यायचं. तुम्ही हे विश्व निर्माण करणारे आहात. आणि आईच्या नंतर लगेच तुमचं स्थान येत आहे. मातृदेवो भव. उपनिषदांमध्ये क्रम बघा, क्रम फार खूप विचारपूर्वक लिहिला गेलेला. मातृदेवो भव, नंतर येतं पितृदेवो भव आणि नंतर येतं आचार्य देवो भव. क्रम बघा काय. तर तुम्ही मातृस्थानी आहात. तुमची भूमिका आई नंतर लगेच सुरू होते. त्यामुळे कामाला काम समजायचंच नाही. मी नेहमी सांगत असतो, विशेष करून शिक्षकांना, जर तुम्हाला प्रेम करता येत नसेल तर शिक्षण क्षेत्रात प्रवेश करू नका. बाजार मांडू नका.
बाजार मांडण्यासाठी भरपूर वेगवेगळे व्यवसाय आहेत. कोटा नाव ऐकलं असेल. कोटामध्ये माझे बरेचसे विद्यार्थी तिथे गेलेले आहे. अगोदरच त्यांना व्यवस्थित ट्रेन करून, तुमच्या फक्त माहितीसाठी सांगतो, देवाच्या कृपेने माझे विद्यार्थी कलेक्टर आहे, SP आहे, IITians आहेत. पृथ्वीच्या पाठीवर क्वचित एखादा देश असेल की तिचे विद्यार्थी नाही. त्याच्यामध्ये खूप आनंद असतो, खूप आनंद असतो. मला एकदा तो मुलगा आता न्यूयॉर्कला आहे, तो IIT पवईचा पास आउट, तो मला एकदा फोन करून म्हणतो की स्वामीजी, आपके जो 8th-9th में जो क्लासेस होते थे वो ऐसे लगता है कि अभी और होने चाहिए. आणि त्यावेळेस मी त्याला शिकवलेला श्लोक त्याला नंतर आठवला आणि त्यांनी मला ऐकवला. माझ्या विस्मृतीत गेला होता. तुम्हाला सांभाळणारे तुमचे अंगणवाडीचे मुलं आहेत भविष्यामध्ये. त्यांच्यावर इतकं प्रेम करा, इतकं प्रेम करा की ते तुम्हाला विसरणारच नाही. त्यांना बांधून नाही ठेवायचं, हे करू नको ते करू नको, बांधून नाही ठेवायचं. एक छान गुरु आणि शिष्यामधला, शिष्य गुरुविषयी म्हणतो, उन्होंने हमको बांध के नहीं रखा था, उन्होंने हमको बांध के नहीं रखा था, लेकिन हम भाग भी नहीं पाए. खूप गोड बंधन असतं. डोक्याच्या वरून नाही चाललं ना काही, सहज. कंटाळा तर येत नाही ना. कारण की मी तुमचा हात सोडणार नाहीये. मरेपर्यंत मी इथेच राहणार आहे आणि माझं जगणं आणि मरणं नाशिकसाठीच आहे. त्यामुळे आपली कुठेही भेट होऊ शकते, फक्त इथेच नाही. उद्या जर स्वामी श्रीकंठानंद फुटपाथवर काही लोकांना घेऊन बसलेला दिसला तर आश्चर्य करण्यासारखं काहीच नाही. आणि त्याच सायंकाळी जर एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये दिसला तरीही आश्चर्य करण्यासारखं काही नाही. आणि माझा नंबर, मी शेवटी नंबर पण देणार, माझा नंबर तुम्ही कोणालाही देऊ शकता, काही गोपनीयता नाही. नाशिक सेवा कारणी देह माझा पडावा, हे माझ्या जीवनाचं व्रत आहे. काय मिळवायचं आहे हो? कोरोनामधून वाचलेले आपण लोक आहोत. आपल्याला पुनर्जीवन मिळालेलं आहे, इतकं अमूल्य जीवन मिळालेलं आहे, तर कशासाठी ते वाया घालवायचं? स्वार्थापोटी वाया घालवायचं? हे जीवन मिळालेलं आहे, ते या जीवन शेवटचा ज्यावेळेस श्वास घेत राहू ना, त्यावेळेस वाटलं पाहिजे की हो, खऱ्या अर्थाने जगलो. पैसे कमवतात, मी त्या पैशाच्या विषयात जातच नाही. पैसा येतो. तुम्ही जर नेटवर सर्च कराल ना, काही भिकाऱ्यांनी सुद्धा करोडोची संपत्ती कमावलेली आहे. तुम्ही नेटवर सर्च करा, रिच बेगर म्हणून, असं मिळेल तुम्हाला. श्रीमंत भिकारी म्हणून आहे, त्यांचे स्वतःचे हॉटेल आहे. तर पैसा येतो, पण पहिले बघा क्रम कसा आहे, धर्म अर्थ काम मोक्ष. पहिले धर्माचा आधार करा. धर्म म्हणजे मंदिरात जाणं, देवदेव देवदेव करत राहणं, त्याला धर्म नाही. धर्म त्याला म्हणतात जो हिराबानी दाखवला. धर्म म्हणजे तुमचं जे फाउंडेशन आहे, हे पूर्ण इमारत जी उभी आहे ना, ती न दिसणाऱ्या पायावर उभी आहे, दिसतच नाही. त्या पायाने स्वतःला जमिनीमध्ये गाडून घेतलेला आहे. ज्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये अशी वेळ येते की ज्यावेळेस तुम्ही स्वतःला पूर्णपणे आतमध्ये गाडून घेता, नंतर तुमचं जे आयुष्य आहे ते पल्लवित होत राहतं. झाडं बघा, पिंपळाची झाडं वगैरे कापले तरी पुन्हा उगवतात. भारताचं हे वैशिष्ट्य आहे. भारत नष्ट का होत नाही? अमेरिका 400-500 वर्षामध्ये नष्ट होणार आहे, हे मी नाही म्हणत. एक पुस्तक आहे विदर अमेरिका नावाचं, की एंटायर अमेरिका इज ऑन व्होल्कॅनो, ज्वालामुखीवर बसलेला आहे अमेरिका, आणि कधीही तो नष्ट होऊ शकतो. तेच आपसातच एकमेकाला मारतील. तर तुम्ही प्रेम वाहक व्हा, प्रेम द्या. प्रेम हा खूप छोटा शब्द आहे, पण फार महत्वाचा शब्द आहे. बाकीच्या गोष्टी अनायासपणे जुळत जातात, अनायासपणे जुळत जातात. कारण की आतमधल्या ज्या फॅकल्टीज आहेत ना, त्या अगदी ओपन होत राहतात. एक मी उदाहरण देतो ना, रामानुजम नावाचे मोठे मॅथमॅटिशियन होऊन गेले. त्यांच्या डोळ्यासमोर इक्वेशन उभे राहायचे. गणितामधले जे सिद्धांत आहे ते डोळ्यासमोर असे डोळ्यासमोर दिसायचे. आणखी एक उदाहरण देतो. अल्बर्ट आइन्स्टाईन नावाचे खूप मोठे वैज्ञानिक होऊन गेले, की ज्यांच्या शोधामुळे वैज्ञानिक जगाने पूर्णपणे एक वेगळीच कलाटणी घेतली. त्यांना जो सिद्धांत आहे, जे इक्वेशन आहे, ते इक्वेशन ते म्हणतात की मी विचार नाही केला त्याचा, मी विचार नाही केला,
त्याच्यावर ध्यान नाही केलं, मला ते दिसलं, असं दिसतं. आपण ज्याला दर्शन म्हणतो ना, ते शक्य आहे, प्रत्येकाच्या बाबतीत शक्य आहे. पण आपल्याला त्यासाठी साधना करणं गरजेचं. साधना म्हणजे काही हिमालयात जायचं ती साधना आहे. अंतःकरण शुद्ध असावं. जे आपल्याला आवश्यक आहे ते आपल्याला प्राप्त होत असतं. जसं मी म्हणालो की तुम्ही साक्षात देवी आहात, जगज्जननी आहात, शक्ती स्वरूपिणी आहात, मंगलदायिनी आहात. त्यामुळे सीता, सावित्री, दमयंती व्हा. शूर्पणखा आणि पुतना नाही व्हायचं. सीता, सावित्री, दमयंती व्हायचं. सीता म्हणजे खूप सक्षम, शक्ती संपन्न. कशी शक्ती आहे तिच्यामध्ये, सीतेमध्ये, की रावणाच्या परिसरात राहून सुद्धा रावण तिला स्पर्श सुद्धा करू शकत नाही. शस्त्ररहित, शस्त्र नाही आहे तिच्याकडे, तरीही. आणि लोक काय म्हणतात की सीतेचं अपहरण केलं. सीतेचं अपहरण नाही झालं, सीता रावणासोबत खेळली. चल बाबा येते, तुझं कल्याण करण्यासाठी येते. त्यामुळे जर तुमचं जे काही, तुमचं जे क्वालिफिकेशन काय, त्याला मी एवढं महत्व नाही देणार. आहे त्याचं महत्व, पण एवढं महत्व नाही देणार. त्याचं कारणही सांगतो, महत्व न देण्याचं कारण सांगतो. माझे गुरुदेव 7वी पास होते. केरळचं त्यांचं शरीर 7वी पास होते. आता नाही आहेत ते, फार जुनी गोष्ट आहे. त्यांचा जन्मच काही 1807चा असेल. तर ते 7वी पास होते आणि त्यांची व्याख्यानं वगैरे कुठे कुठे झालेली आहेत. हार्वर्ड युनिव्हर्सिटी, मॉस्को युनिव्हर्सिटी, शिकागो युनिव्हर्सिटी, IIS अकॅडमी, सायन्स कॉन्फरन्स. अहो, जे 94 वर्षाचे ज्यावेळेस होते ना, छातीवर ॲडव्हान्समेंट इन न्यूरो सायन्स, सध्या वैज्ञानिक जगतामध्ये, वैद्यकीय क्षेत्रामध्ये काय चाललेलं ते पुस्तकं वाचायचे. आवडीचा प्रश्न आहे तो. पुस्तकां वाचण्याची आवड ठेवा, पुस्तकं वाचा. मोबाईलवर पुस्तकं नाही म्हणत आहे, अशी हातात पुस्तकं घेऊन वाचा. स्वामी विवेकानंद वाचा, पांडुरंग शास्त्री आठवले वाचा, चिन्मय मिशनची पुस्तके वाचा, स्वतःला जागृत करणारे पुस्तकं वाचा. ज्यावेळेस तुम्ही आतमध्ये जागृत होता तर बाहेर समस्या नसतात, केवळ सिच्युएशन्स असतात. आणि सिच्युएशन तुम्ही कशी हँडल करायची त्याच्यावर सर्व खेळ चाललेला असतो. आपल्या इथे उपवास एक शब्द आहे, भारतामध्ये उपवास हा प्रचलित शब्द आहे, पण सर्वसाधारणपणे तो नकारात्मक रीतीनेच घेतला जातो. तपस्या हा शब्द आहे, तपस्या हा नकारात्मक पद्धतीनेच घेतला जातो. हा जो शब्द आहे त्या प्रसव वेदना आहे. प्रसव वेदना कष्ट नसतं. ज्यावेळेस प्रसवित होते ती स्त्री त्यावेळेस एक नवीन युगाचा आरंभ होतो. म्हणजे हे कसं झालं की कष्ट होऊ नये मुलांना, थोडंफार कष्ट झालं पाहिजे. एसीची सवय असेल तर एसी बंद करता आला पाहिजे, की नाही एसी शिवाय मी जगू शकतो, शकते. त्यामुळे बघा, अगोदर मोठे मोठे राजा लोक सुद्धा आपल्या मुलांना गुरुकुलामध्ये पाठवायचे. का बरं? घरामध्ये का ठेवत नव्हते? कारण की ती प्रक्रिया आहे. एक उदाहरण घेऊया. तुम्ही खूप प्रेमाने पोळी लाटली. इतक्या प्रेमाने पोळी लाटल्यानंतर तुम्ही विचार केला, इतकी छान दिसते आहे पोळी, या पोळीला ना आपण असंच पोळपाटावर ठेवूया, तव्यावर नाही चढवायची, बिचारीला चटके लागेल ना त्या पोळीला. मग काय होईल? ते खाण्यास योग्य बनेल? बनेल काय? नाही ना. त्यामुळे त्या पोळीला गरम तव्यावर चढवणं गरजेचं असतं. फक्त करपू नाही द्यायची, तिला फिरवत राहा. तपस्या म्हणजे स्वतःला कष्ट देऊन फिरवत राहणं, जळू न देणं. तपलं पाहिजे. उपवास तोच प्रकार आहे. उपवास म्हणजे काहीतरी वेडे वाक्य कृत्य करणं, त्याला उपवास म्हणत नाही. हे मी तुमच्याशी का बरं बोलतोय, लक्षात येत आहे का? त्याचं कारण असं की तुम्ही जितक्या सक्षम राहाल तुमचे मुलं तितके सक्षम राहतील. कारण की तुमचा प्रभाव त्या मुलांवर पडणार आहे. तुम्ही जर स्वतःच्या कामाप्रती प्रामाणिक नसाल तर पुढचा समाज जो निर्माण होईल तो अप्रामाणिक समाज निर्माण होईल. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. आता त्या बाळाचा जन्म झाला, पण त्याला संस्कारित करण्याचं काम ते तुमच्यावर आहे. बाकी बघा, पुस्तकी पांडित्य मिळवण्यासाठी भविष्यामध्ये हाडा मासाच्या शिक्षकाची गरजच पडणार नाही.
कारण की आता ते कृत्रिम बुद्धी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स वगैरे हा प्रकार सुरू झालेला आहे आणि काही दिवसात तर तो इतका पॉप्युलर होईल. पण सर्वात मोठी समस्या राहील, मेंटल प्रॉब्लेम्स खूप वाढतील. त्यावेळेस 10-15 वर्षानंतर ज्यावेळेस तुमची मुलं तुमच्याकडे येतील आणि एखाद्या वेळेस तुम्हाला कोणत्या नावाने संबोधतात ते मला आठवत नाही, लक्षात नाहीये, काय म्हणतात मुलं तुम्हाला? मॅडम म्हणतात की हा बाई म्हणतात. भविष्यामध्ये त्यांच्या जीवनात अशी वेळ एखाद्या वेळेस येऊ शकतो की ते तुम्हाला आई म्हणतील. कारण की जग खूप विचित्र पद्धतीने पुढे चाललेलं आहे. आणि हे काही मी भावनेच्या भरात बोलत नाहीये, वास्तविकता आहे ती. त्यामुळे आतमधून मुलांना सक्षम करणं, पूर्ण भारतीय अध्यात्म त्याच्यावरच आधारित आहे. न अयम आत्मा बलहीनेन लभ्य. जी आत्मप्राप्ती आहे ती बलहीन लोकांसाठी नसते. जीवनामध्ये कोणीही बलहीन नसावा, शक्ती संपन्न असावा, तेजस्वी असावा. ही लोकशाही आहे. बघा, लोकशाही आणि अध्यात्म याच्यामध्ये काहीच फरक नाही. लोकशाहीची सुरुवात, संविधानाची जी सुरुवात आहे, आम्ही भारताचे लोक. आणि अध्यात्म आहे भूमा एव तत्सुखम न अल्पे सुखम अस्ति. जे व्यापक आहे तेच सुख आहे, अल्पामध्ये सुख नसते. जो स्वार्थी आहे, स्वार्थी व्यक्तीच्या जीवनामध्ये उत्तेजना असतात, सुख दुःखाच्या उत्तेजना असतात, आनंदाची अनुभूती नसते. हा विषय थोडा समजून घ्या. सुख दुःखाच्या उत्तेजना काय असतात आणि आनंदाची अनुभूती काय असते. 31 डिसेंबरच्या रात्री तथाकथित नववर्षाच्या निमित्ताने खूप मद्यपान केल्यानंतर, धांगडधिंगा केल्यानंतर जे काही निर्माण होतं ते पहिले सुखाची उत्तेजना, नंतर दुःखाची उत्तेजना निर्माण होते. सुख दुःखाच्या उत्तेजना निर्माण करणारी ती रात्र असते, नववर्षाची सुरुवात. त्या रात्री नक्की आपल्याला माहित असतं की ऍक्सिडेंट होणारच, खूप जास्त प्रमाणात मद्यपान होणारच, कुठेतरी कोणत्या तरी स्त्रीचा किंवा कोणत्या तरी मुलीचा विनयभंग, बलात्कार होणारच. आता माझा दुसरा प्रश्न असा आहे की गुढीपाडव्याच्या दिवशी जे अनुभवाला येतं ते आनंदाची अनुभूती येते. माझा प्रश्न आहे, मी वारंवार हा प्रश्न करत असतो की गुढीपाडव्याच्या दिवशी असं तुमच्या ऐकण्यात आलेलं आहे की गुढीपाडव्याच्या निमित्ताने ऍक्सिडेंट झालेला आहे? नाही. गुढीपाडव्यामुळे एखाद्या स्त्रीवर किंवा मुलीवर बलात्कार किंवा तिचा विनयभंग झालेला आहे असं ऐकण्यात आलेलं आहे? आलेलं आहे का? नाही आलेलं आहे ना. का फरक काय? आपलं जे विश्लेषण करण्याची क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे, विश्लेषण करता आलं पाहिजे जीवनाचं. आणि मुलांना सुद्धा त्यांना चिकित्सक बुद्धीचं होऊ द्या, त्यांच्यावर बळजबरीनं करू नका. बरेचदा काय होतं की मी कोणाच्या घरी गेलो की ते छोट्या मुलाला घेऊन येतात आणि चंद्रयानासारखं माझ्या पायावर असं आपटतात. त्याची इच्छा पण नसते बिचारायची. अरे, लहान मुलांना आग्रह करायचा नसतो, तो बिचारा बघत असतो. लहान मुलं जे असतात ना ते वैज्ञानिक असतात, मोठे जे असतात ते माकड असतात. अगदी खूप जाणीवपूर्वक बोलतोय हा, असं हवेत नाही बोलत आहे. माकड म्हणजे काय? अंधानुकरण करणारा तो माकड. मतयो यत्र गच्छन्ति तत्र गच्छन्ति वानरः, श्रुतयो यत्र गच्छन्ति तत्र गच्छन्ति ते नरः. जे ओरिजिनल असतात ते नर, जे ओरिजिनल असतात. सुधा मूर्ती नेटवर सर्च करा, मिळून जा. थोडासा अभ्यास पण देतो तुम्हाला. सुधा मूर्ती ओरिजिनल आहेत, नारायण मूर्ती ओरिजिनल आहेत, रतन टाटा ओरिजिनल, हे सगळे ओरिजिनल आहेत. APJ अब्दुल कलाम ओरिजिनल. बाकी बघा ना, सुधा मूर्ती त्यांचे बरेचदा केसही असे विस्कटलेले असतात, मल्टीलेअर मेकअप करून फिरत नाही. ते ओरिजिनल आहेत, जे स्वतःमध्ये स्थित असतात आणि सहजपणे वावरत असतात ते नर. आणि जे जगामध्ये अंधानुकरण करतात ते वानर. म्हणजे नरासारखे दिसतात पण नर नाही, त्याला म्हणतात माकड. लहान मुलं जे असतात ना ते वैज्ञानिक असतात. त्यामुळे त्यांच्या ज्या हालचालींवर लक्ष ठेवा, त्यांच्या जीवनामध्ये कुठे दुर्घटना होणार नाही एवढी फक्त काळजी घ्या. त्यांना लगेच डॉक्टर, इंजिनियर वगैरे बनवण्याच्या भानगडीत पडूच नका.
त्यांना फक्त भरभरून प्रेम द्या. तुमचं घर आहे ते. जसं मी वावरत असतो तर मला कुठेच परकेपणा वाटत नाही. मी आल्यानंतर लगेच इथे बसलो तर आयोजक म्हणाले की आतमध्ये बसूया. नाही म्हटलं, यांच्याशी मला संवाद साधायचा आहे आणि आपण नेहमी संपर्कात राहू. आता वेळ झालेली आहे, मी सुरुवात करून दिलेली आहे. माझं जे टॉक असतं ते इग्निशन टॉक असतं. अशी गाडी स्टार्ट करायचं असतं फक्त, बाकी गाडी चालत राहते ती. बघा, तुम्ही मला विसरणार नाही, अगदी 100% गॅरंटी. आणि वारंवार आपली भेट कुठे ना कुठे होईल. भेट झाली तर स्वतःहून नमस्कार करायचा, कारण की मला सर्वांना लक्षात ठेवणं शक्य नाही, पण तुम्हाला लक्षात ठेवणं सहज सोपं आहे. कारण की माझ्यासारखा बहुतेक नाशिकमध्ये सिंगल पीस आहे ना, याचा टक्कल, अंगावर गेरवे, भगवा आणि कुठेही फिरत असतो. त्यामुळे आपली वारंवार भेट होईल. बराबर मोबाईल काढा आणि मोबाईल नंबर नोट करा, एकदम क्षणार्धात. कंटाळा आला का कोणाला? नाही ना? हा, छान. क्या बराबर करा. 9822 थांबू. 9822703688. सॉरी, एक मिनिट. 9822703688. तुम्ही कॉल करू शकता आणि हा कॉल डायरेक्ट मला येतो, माझ्या ऑफिसला वगैरे जात नाही. या शरीराचा भरभरून नाशिक कल्याणासाठी उपयोग करायचा आहे आणि आपल्याला एक चांगलं नाशिक निर्माण करायचं आहे. क्वालिटी नाशिक निर्माण करण्यासाठी क्वालिटी माइंडची आवश्यकता असते. आणि आपल्या सर्वांची आई माहित आहे ना, आपल्या आईचं नाव काय? भारत माता. तर शेवटी भारत मातेचा जय जयकार झाला पाहिजे. आणि ज्यावेळेस भारत माता की जय म्हणू त्यावेळेस दोन्ही हात वर गेले पाहिजे. त्याचं रेकॉर्डिंग होत आहे. आणि कोणाचा जर हात वर नाही गेला तर ते पाहणारे म्हणतील की डिफेक्टिव्ह पीस आहे. त्यामुळे ती काळजी घेतली पाहिजे. तयार आहात? भारत माता की, भारत माता की, भारत माता की. वंदे 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 वंदे. धन्यवाद.